नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर जयश्री कुलकर्णी देशमुख, इतिहास विभाग प्रमुख, व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय। पाठीमागे आपण आपल्या या पेपर क्रमांक 10 BA तृतीय वर्षाच्या अभ्यासपत्रिकेचा सगळा अभ्यासक्रम पाहिलेला होता। त्यातलं जे पहिलं प्रकरण आहे की भारतातील ब्रिटिश राजवटीचे स्वरूप, धोरणे आणि प्रशासन, हा भाग आज आपण पाहणार आहोत, म्हणजे पहिलं प्रकरण पाहणार आहोत। चला तर पाहूया यातील पहिलं प्रकरण। तर आज आपण पहिले प्रकरण याच्यातील अभ्यासणार आहोत। प्रकरणाचं नाव आहे ब्रिटिश किंवा भारतातील ब्रिटिश राजवटीचे स्वरूप, धोरणे आणि प्रशासन। याची पार्श्वभूमी थोडक्यात अशी आहे की भारतात प्राचीन काळापासून अनेक देशातील किंवा परकीय देशातील लोकांनी आक्रमण केलेली आहेत किंवा विविध कारणाने ते भारतामध्ये आलेले आहेत। त्याच्या मागे दोन कारणं होती। भारत हा अत्यंत संपन्न, सुजलाम सुफलाम असलेली भूमी होती, म्हणजे सोन्याचा देश असं भारताला म्हटलं जात होतं किंवा इथून सोन्याचा धूर निघतो असं म्हटलं जात असे। आणि त्या आकर्षणापोटी अनेकांनी भारतामध्ये येण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा इथे सत्ता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे किंवा इथून लूट नेण्याचाही प्रयत्न केलेला आहे। दुसरं कारण आहे बौद्धिक। भारताची प्राचीन शैक्षणिक संस्कृती जर पाहिली आणि भारतातलं तत्वज्ञान पाहिलं, वेगवेगळ्या विषयातील गती पाहिली, तर भारता इतकं प्राचीन आणि संपन्न साहित्य किंवा शिक्षण इतर देशामध्ये नव्हतं। आणि त्या शिक्षणाच्या आकर्षणापोटी अनेक देशातील बुद्धिमान किंवा अभ्यासू व्यक्ती भारतामध्ये आलेल्या दिसतात। आणि बौद्ध धर्म हे तर आपल्याला माहितीच आहे की बौद्ध धर्माचा प्रसार भारताव्यतिरिक्त इतर देशामध्ये झालेला असल्यामुळे आणि बौद्ध धर्माचं अभ्यास केंद्र म्हणून भारतात त्यांची येण्याची मानसिकता आपल्याला बघायला मिळते। यामध्ये साम्राज्य या दृष्टिकोनातून विचार केला तर भारतात सर्वात व्यापक मोठं असं साम्राज्य मुघलांनी निर्माण केलं। कालखंड होता इसवी सनाचं 16वं शतक। 16वं शतक ते 19वं शतक असं साधारण 350 वर्ष मुघलांनी अखंड भारतावरती राज्य केलं। पण एक वैशिष्ट्य होतं की मुघलांनी भारतामध्ये राज्य निर्माण केलं, फार तर थोडेफार अत्याचार केले, पण ते इथलेच होऊन राहिले। त्यांनी इथल्यांसाठी म्हणजे भारतीयांसाठी राज्य केलं। पण भारतामध्ये आलेल्या पाश्चात्य सत्तांचा विचार केला तर त्यातले ब्रिटिश जे आहेत त्यांनी भारतामध्ये पुन्हा एकदा व्यापक साम्राज्य निर्माण केलं आणि ब्रिटिशांनी भारताला लुटलं, भारताचं आर्थिक शोषण केलं, इथे फोडा व झोडा ही राजनीती अवलंबली, भारतामध्ये सामदाम दंडभेद नीतीचा अवलंब करून आपलं साम्राज्य प्रस्थापित केलं। त्यामुळे त्यांच्या या सत्तेच्या स्थापनेमागची पार्श्वभूमी बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर त्या दृष्टिकोनातून 18व्या शतकामध्ये भारत कसा होता हे आपण पाहावं लागेल। 18व्या शतकामध्ये इसवी सन 1526 ते 1857 हा मुघल साम्राज्याचा कालखंड आहे। तर त्यामध्ये 1526 मध्ये पहिल्या पानिपतच्या युद्धाने बाबराने भारतामध्ये साम्राज्य निर्माण केलं। त्यानंतर बाबरानंतर अनेक राज्यकर्ते, मुघल राज्यकर्ते प्रभावी निर्माण झाले। अकबरासारखे त्यांनी भारतामध्ये साम्राज्य निर्मिती केली। परंतु औरंगजेबाच्या नंतर मुघल साम्राज्याला थोडी उतरती कळा लागली। त्याच्यावरती अनेक नाकर्ते राज्यकर्ते आले किंवा त्या राज्यकर्त्यांना स्वतःच्या बोटावरती चालविणारे अनेक वजीर किंवा अशी माणसं आली आणि त्यामुळे मुघल साम्राज्य संपलं नाही, परंतु ते प्रभावी राहिलं नाही। आणि त्यामुळे भारतामध्ये अनेक छोटी छोटी साम्राज्य किंवा छोटी छोटी राज्य निर्माण झाली। त्यांना नवोदित राज्य असं आपण म्हणू शकतो। मुघल साम्राज्याची 18व्या शतकातील जर परिस्थिती बघितली तर अत्यंत दुबळे राज्यकर्ते आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये पडलेली दुही, दरबारातले गट, त्या गटांमधली परस्पर राजकारणं आणि त्याच्यामधून होणारा त्या साम्राज्याचा अधःपतन हे आपण त्याच्यामध्ये पाहू शकतो। आर्थिक स्थितीचा विचार केला तर ती खूप ढासळलेली दिसते। दुसरी गोष्ट म्हणजे मुघल साम्राज्याची लष्करी स्थिती। आता युरोपियनांचं लष्कर जे होतं ते अत्यंत अद्ययावत होतं, त्याच्यासमोर अत्यंत मागासलेलं, फारसं विकसित न झालेलं, संघटित नसलेलं मुघलांचं लष्कर हे टिकणं अवघड होतं। म्हणजे मुघलांच्या साम्राज्याची साधारण परिस्थिती आपण विचारात घेतली तर पाश्चात्य अद्ययावत शस्त्रास्त्रांनी युक्त असलेल्या सत्तांसमोर टिकण्यासारखी अवस्था त्यांची नव्हती। दुसरं आहे नवोदित राज्य। नवोदित राज्यामध्ये मग छोटी छोटी अनेक राज्य त्या ठिकाणी निर्माण झालेली होती। त्यामध्ये अर्थात मी सांगितलंच की मुघलांचं जे पतन आहे त्याचा परिणाम म्हणून ही छोटी छोटी राज्य निर्माण झालेली होती। त्यामध्ये पहिलं राज्य आहे राजपूत, म्हणजे एक राज्य नाही, अनेक राज्य आहेत। तर राजपूत राज्यांमध्ये मुघलपूर्व आणि मुघलकालीन
किंवा उत्तर मुघलकालीन अशा पद्धतीची 3 प्रकारची राज्य आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. अकबराने आपल्या राजनीतीचा एक भाग म्हणून राजपुतांना मुघल साम्राज्याला जोडलेलं होतं. विवाह संबंध असतील किंवा मोठमोठी पदं देणं असेल किंवा मग सत्तेचा किंवा ताकदीचा वापर करून त्यांनी ही राजपूत राज्य मुघल साम्राज्यामध्ये समाविष्ट केलेली होती आणि तेव्हापासून ती मुघलांची चाकरी करत होती, एकनिष्ठेने चाकरी करत होती. परंतु औरंगजेबाच्या काळामध्ये स्वाभिमानी असलेल्या राजपुतांना औरंगजेबाने धर्मद्वेषापोटी दुखवल्यामुळे ही राजपूत राज्य मुघल साम्राज्यांपासून विलग व्हायला लागलेली आपल्याला पाहायला मिळतात. मग काही राज्यांनी मुघलांच्या विरोधामध्ये बंड करून स्वातंत्र्य किंवा आपलं अलग अस्तित्व निर्माण केलेलं आपल्याला बघायला मिळतं आणि त्यामुळे मुघल साम्राज्याचं विघटनही झालेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर दुसरी सत्ता आहे जाट. आता जाट हे राजपुतांसारखे स्वाभिमानी आहेत. औरंगजेबाच्या धर्मांध धोरणामुळे जाटांनी स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायला सुरुवात केली. औरंगजेबाच्या धर्मांध धोरणाच्या विरोधामध्ये आवाज उठवायला सुरुवात केली. पहिल्यांदा त्यांचा नेता गोकुळ याने हा आवाज उठवला. त्याच्यानंतर राजाराम, त्याच्यानंतर चुडामन यांच्या नेतृत्वाखाली जाटांनी औरंगजेबाशी प्रखर लढा दिला आणि आपला प्रभाव वाढून आग्रा, मथुरा इत्यादी प्रदेशांवरती आपलं वर्चस्व निर्माण केलं. त्यानंतर काही किल्ले बांधले. उदाहरणार्थ भरतपूर, डिंग, कुंभेरी या ठिकाणी त्यांनी आपले किल्ले बांधून आपली सत्ता मजबूत केली. त्यानंतर शेवटचा नेता आहे सूरजमल जाट. त्याच्या छत्राखाली तर जाटांनी एक प्रभावी सत्ता त्या ठिकाणी निर्माण केलेली होती. त्यानंतर होते रोहिले. रोहिल्यांचा विचार केला तर गंगा यमुना दुआबामध्ये उत्तरेकडे साधारण रामगड आणि रोहिलगड या भागामध्ये ह्या रोहिल्यांचा प्रभाव होता आणि त्यांचा नेता नजीब खान हा जो होता तो मराठ्यांच्या विरोधामध्ये त्याने अहमद शाह अब्दालीला भारतामध्ये येण्याचं आमंत्रण दिलेलं दिसतं. आणि आपल्याला पानिपतचं तिसरं युद्ध तर माहीतच आहे, अब्दाली आणि मराठ्यांमध्ये झालेलं. त्यामध्ये मराठ्यांचा दारुण पराभव झाला. त्यानंतर अवध. सादत खान नावाचा राज्यकर्ता त्या ठिकाणी राज्य करीत होता. त्याने स्वातंत्र्य मुघलांपासून घोषित केलेलं होतं. त्याच्यानंतर त्याचा जावई सफदर जंग हा त्या ठिकाणी सत्तेवरती आला आणि त्याच्यानंतर त्याचा मुलगा शुजा-उद-दौला याने हे राज्य, अवधचं राज्य प्रभावी विकसित घडविलं आणि त्याला स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु दुर्दैवाने शुजा-उद-दौलाच्या विरोधामध्ये इंग्रजांनी आघाडी उघडून शुजा-उद-दौलाला पराभूत केलेलं दिसतं. त्यानंतर निजाम उल मुल्क हा जो होता, आता निजामाची गोष्ट खूप मोठी आहे. तो खरं तर मुघल साम्राज्याचा वजीर, काही कालखंड दक्षिणेचा सुभेदार असलेला दिसतो. परंतु तो अत्यंत हुशार, चलाख आणि धूर्त होता. त्यामुळे मुघल दरबारापासून त्याला दूर ठेवण्याचा प्रयत्न नियमित केलेला दिसतो आणि त्याच्यामुळे त्याला दक्षिणेत पाठवलं गेलं. दक्षिणेमध्ये आल्यानंतर सुद्धा त्याने स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला, म्हणून त्याला पुन्हा दिल्लीमध्ये बोलवण्यात आलं. पण तो दिल्लीमध्ये न राहता त्यांनी दक्षिणेत येऊन आपलं स्वतःचं स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. साधारण 1717 तो दक्षिणेचा सुभेदार म्हणून आलेला होता. त्यांनी हैदराबाद या ठिकाणी आपली निजामशाही किंवा त्याला आसफजाही असं म्हणतो ती तिथं निर्माण केली. मराठ्यांशी त्यांनी नेहमीच वैर केलेलं दिसतं. वारंवार मराठ्यांकडून पराभूत होऊनही निजामाने आपला मूळ विचार किंवा आपली मूळ प्रवृत्ती सोडली नाही. 2 वेळेला बाजीरावाने त्याचा दणदणीत पराभव केला. काही काळ निजाम त्यामुळे शांत राहिलेला दिसतो. त्यानंतर बंगालमध्ये औरंगजेबाच्या कालखंडामध्ये परिस्थिती बदलत गेली. बंगाल प्रांत खरं तर दिल्लीपासून खूप दूर आहे आणि त्यामुळे ह्या प्रदेशावरती प्रभाव ठेवणारा राज्यकर्ता प्रभावी असणं गरजेचं आहे. मग औरंगजेबाच्या कालखंडामध्ये औरंगजेब दक्षिणेमध्ये आला, त्याने मराठ्यांशी लढाई केली. या काळामध्ये बंगालवरती त्याचा प्रभाव कमी होत गेला. साधारण सुभेदार जाफर खान हा जो होता त्याने बंगालमध्ये स्वतंत्र राज्य निर्माण केलं. त्याचा जावई जो होता शुजा-उद-दीन ह्याने पण बंगालमध्ये चांगल्या पद्धतीने कारभार केला. त्याच्यानंतर मात्र बिहारचा नायब सुभेदार अलीवर्दी खानाने त्या ठिकाणी आपलं वर्चस्व निर्माण केलं. बंगाल, बिहार, ओरिसा हे प्रांत संघटित करून त्याने तिथे शांतता आणि सुव्यवस्था निर्माण केली. त्याचा नातू सिराज-उद-दौला याच्या कालखंडात मात्र ब्रिटिशांशी त्याची प्लासीची लढाई होऊन सिराज-उद-दौला मारला गेला आणि बंगाल ब्रिटिशांच्या वर्चस्वाखाली गेलं. त्यानंतरची सत्ता आहे शीख.
आपल्याला माहिती आहे गुरु नानकांनी 15व्या शतकामध्ये शीख धर्माची स्थापना केली. त्यांच्यामध्ये गुरु परंपरेमधले 5वे गुरु जे आहेत अर्जुन सिंह, त्यानंतर 9वे गुरु तेज बहादूर आणि 10वे गुरु गोविंद सिंह यांनी मुघलांशी संघर्ष करून मुघलांच्या विरोधामध्ये स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गुरु गोविंद सिंहांनी तर नांदेडमध्ये येऊन आपलं लढा तसाच चालू ठेवला, परंतु त्यांच्या मृत्यूनंतर हा लढा त्यांच्या शिष्यांनी किंवा त्यांच्या पुढच्या वारसदारांनी चालू ठेवला. त्यामध्ये बंदा बैरागी होता, त्यानंतर कपूर सिंग होता. कपूर सिंगाने तर दल खालसा निर्माण केलं, सुसज्ज असं सैन्य त्याच्यामध्ये होतं आणि त्यांनी मुघलांशी लढा चालू ठेवला. त्यानंतर रणजित सिंह आणि मुघल यांच्यामध्ये रणजित सिंह जो होता शेवटचा वारसदार शिखांचा, त्याच्यामध्ये आणि मुघलांमध्ये बराचसा संघर्ष होतच राहिला. त्यानंतर नंतरचं राज्य आहे म्हैसूर. म्हैसूरमध्ये खरं तर हैदर अली याने आपलं राज्य निर्माण केलेलं आपल्याला बघायला मिळतं. तो सेनापती होता त्या ठिकाणचा, वडियार घराण्याचा, आणि त्याने तिथल्या राजाला कैद करून इसवी सन 1760मध्ये स्वतःचं राज्य तिथं निर्माण केलं. हैदर अली आणि त्याचा मुलगा टिपू सुलतान यांनी खरं तर प्रभावीपणे राज्य केलं, चांगलं राज्य निर्माण केलं, परंतु मराठ्यांशी त्यांचा सततच संघर्ष होत राहिला आणि त्यामुळे म्हैसूर आणि मराठे यांच्यामधला हा संघर्ष शेवटपर्यंत म्हणजे टिपू सुलतान असेपर्यंत चालू राहिला. नानासाहेबांच्या चतुसंघाने थोडाफार प्रयत्न केला संघटित करण्याचा किंवा ब्रिटिशांच्या विरोधात फळी उभारण्याचा, परंतु तो प्रयत्न इंग्रजांनी फोडावं राज्य करा या नीतीने मोडून काढला. त्यानंतर परकीय आक्रमणं जी झाली त्या परकीय आक्रमणांचा आपण विचार करूयात थोडक्यामध्ये. 18व्या शतकामध्ये मुघलांच्या कालखंडामध्ये काही आक्रमणं भारतावरती झाली. त्यातलं पहिलं आक्रमण आहे नादिर शहाचं. इसवी सन 1739मध्ये अफगाणिस्तानचा बादशहा नादिर शहा याने भारतावरती आक्रमण केलं. त्याच्याकडे प्रचंड मोठं सैन्य होतं आणि त्याच्या ह्या प्रभावी सैन्यापुढे मुघलांचा टिकाव लागणं शक्य नव्हतं आणि त्यामुळे मुघलांना किंवा मुघल बादशहाला तिथे पळ काढावा लागला आणि नादिर शहाने दिल्लीवर आक्रमण करून 2 वेळा आक्रमण करून दिल्ली लुटली. जवळजवळ 1.5 महिना तिथे राहून जनतेवर अमानवी अत्याचार केले आणि तो परत निघून गेला. त्याच्यानंतर अहमदशाह अब्दालीची आक्रमणं. अहमदशाह अब्दालीची आक्रमणं त्यातल्या त्यात जास्त महत्त्वपूर्ण आहेत, कारण तो एकदा येऊन थांबला नाही. भारतावरती त्यांनी 4-5 वेळा स्वाऱ्या केल्या. साधारण 1848मध्ये त्यांनी भारतावर पहिली स्वारी केली. 1748मध्ये पहिली स्वारी केली. त्यानंतर दुसरी स्वारी 1749मध्ये केली आणि तिसरी स्वारी 1751मध्ये केली. त्याला भारतामध्ये यश मिळत असे, परंतु त्याच्या स्वदेशामध्ये गोंधळ निर्माण झाल्यामुळे किंवा बंडखोरी निर्माण झाल्यामुळे तो माघारी गेलेला दिसतो. दिल्लीला अशा पद्धतीने सतत अस्थिरता लाभलेली दिसते. अफगाणिस्तानातून अनेक वेळा त्याच्यावरती दिल्लीवरती आक्रमणं झालेली दिसतात. अहमदशाह अब्दालीने 4थ्यांदा भारतावरती आक्रमण केले इसवी सन 1759मध्ये आणि त्याच्यानंतर लवकरच म्हणजे 1761मध्ये त्यांनी अंतिम स्वारी ज्याला म्हणतो ती भारतावरती केली. अर्थातच नजीब खान रोहिल्याने त्याला भारतावरती आक्रमण करण्यासाठी आमंत्रण दिल्याची माहिती आपल्याला मिळते आणि या आक्रमणाच्या वेळेला आपल्याला माहिती आहे की दिल्लीच्या बादशहाच्या रक्षणाची जबाबदारी मराठ्यांनी घेतलेली असल्यामुळे मराठे त्याच्याशी लढण्यासाठी गेले. त्या ठिकाणी 14 जानेवारी 1761 या दिवशी पानिपत या ठिकाणी दोघांमध्ये अगदी खूप मोठी लढाई झाली, पण दुर्दैवाने मराठे त्याच्यामध्ये हरले आणि अब्दाली यशस्वी झाला. पण अब्दाली भारतामध्ये राहिला नाही. त्यांनी भारतातील राज्याची जबाबदारी रोहिल्यांकडे देऊन तो परत आपल्या देशामध्ये निघून गेला. त्यानंतरची सत्ता म्हणजे मराठी सत्ता. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या आणि इतर इस्लाम सत्तांच्या कालखंडामध्ये हिंदवी स्वराज्य ही संकल्पना पुढे आणली आणि शिवाजी महाराजांनी एक स्वराज्य निर्माण केलं. त्या स्वराज्याला इतर सत्तांबरोबर किंवा मुस्लिम सत्तांबरोबर संघर्ष करून त्यांनी वाढवलं. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही भाग या भागामध्ये हे स्वराज्य निर्माण केलं. पुढे छत्रपती संभाजीराजांनी औरंगजेबाशी 9 वर्ष अखंड लढा देऊन हे स्वराज्य टिकवलं, परंतु दुर्दैवाने आणि फितुरीने संभाजीराजे पकडले गेले आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे धाकटे बंधू राजाराम राजे, त्यांची पत्नी ताराबाई ह्या दोघांनी अखंड लढा देऊन मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध चालू ठेवलं. त्यांना संताजी धनाजीसारख्या सेनापतींनी आणि अमात्यांसारख्या सहकार्याने सहकार्य केलं
त्यामुळे हा स्वराज्य किंवा स्वातंत्र्य लढा अखंडितपणे चालू राहिला. 1707ला ज्यावेळेला औरंगजेब मरण पावला त्यावेळेला हा लढा संपुष्टात आला. परंतु औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांनी संभाजीपुत्र शाहू यांची मुक्तता केल्यामुळे स्वराज्यामध्ये दुही माजली आणि 2 पात्या किंवा 2 राज्य निर्माण झाली. त्याच वेळेला पेशवाईचा उदयही झाला. शाहूराजांच्या सहकार्याला पेशवाईतला बाळाजी विश्वनाथ हा पहिला पेशवा मदतीस गेल्यामुळे त्यांनी त्याच्यावरती अनेक जबाबदाऱ्या अधिकार त्या ठिकाणी सोपवले. तिथून पेशवाईचा उदय झाला आणि त्यानंतर पहिला बाजीराव पेशवा याने तर शिवाजी महाराजांचं दिल्लीपर्यंत पोहोचण्याचं स्वप्न पूर्ण केलं. आपला पराक्रम आणि शौर्य याने त्याने आपले अनेक विजय प्रस्थापित केले. त्यानंतर अनेक पेशवे आले, त्यातले नानासाहेब असतील किंवा नंतर माधवराव पेशवे असतील, त्यांनीही पराक्रमाची ही धुरा चालूच ठेवली. मराठ्यांचं संघटन केलं, उत्तरेमध्ये साम्राज्य विस्तार केला. याचबरोबर मराठ्यांनी बादशाहीचं संरक्षण करण्याची जी जबाबदारी घेतलेली होती ती यशस्वीपणे पार पाडली. या कालखंडामध्ये आणखी काही सत्ता भारतामध्ये अस्तित्वात होत्या. परकीय सत्ता होत्या, त्यामध्ये सिद्धी होते, पोर्तुगीज होते, परंतु त्यांच्या सत्ता खूप मर्यादित होत्या. ह्या सगळ्या सत्तांशी मराठ्यांना या काळामध्ये संघर्ष करावा लागला, म्हणजे छत्रपतींनाही करावा लागला आणि पेशव्यांना पण करावा लागला. त्याचबरोबर शेवटच्या काळामध्ये अंतर्गत शत्रू डोकं वर काढायला लागले. त्याच्यामध्ये मग पेशव्यांनी ज्यांचा निपात केला ते होते पिलाजी गायकवाड, उदाजी पवार, त्र्यंबकराव दाभाडे, निजाम. अशा आपल्या आतल्या शत्रूंचाही बंदोबस्त त्यांनी त्या ठिकाणी केला. बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब यांच्या काळामध्ये 3रे पानिपत युद्ध झाले. आपल्याला माहिती आहे 14 जानेवारी 1761ला पानिपतचे जे 3रे युद्ध झाले त्या युद्धाने मराठे संपले असं सगळ्यांना वाटायला लागलं. तर अशा प्रकारे आज आपण 18व्या शतकातील भारताची पार्श्वभूमी किंवा तत्कालीन भारताची परिस्थिती जाणून घेतली. यानंतर आपल्याला पाहायचं आहे युरोपीय सत्तांचं भारतातील आगमन. पुढील भागामध्ये आपण हा घटक पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही या भागातील माहिती जाणून घेण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.